सत्याचा विजय झाला अखेर। तुम्हाला सांगतो, आपले जितके बी विद्यार्थी होते त्याने विजय प्राप्त केलेली आहे आणि सरकारला झुकणं लागलेलं आहे। तुम्हाला सांगतो, त्यांचे जे परिश्रम हे वायाने गेले मित्रांनो। खरं सांगतो तुम्हाला, कारण त्याने इतकं जितोड मेहनत केली, इतके लाठ्या काठ्या खाल्ल्या आणि इतका मार खाल्ला मित्रांनो, रक्त सांडलं त्यांचं, पण त्याचे बलिदान वायाने गेलं। आणि याच्यात खासकर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपले सोनू वांगचुक सर यांना खूप मोठं बलिदान दिलेलं आहे। ते 21 दिवस उपाशी राहिले मित्रांनो, पण त्याने हार नाही मानली। अखेर सरकारला तिथं त्याच्यापाशी जाणंच लागलं आणि त्याला तिथं पाणी चहा नाश्ता पाजणंच लागला। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही असती ही असती यकी, ही असतं पावर आणि ही असती खरी म्हणजे भारताची, आपल्या नागरिकांची लढाई। आतापर्यंत तुम्हाला इतिहासामध्ये हे नोंद होईल मित्रांनो, आणि हे तुम्हाला सांगतो हिस्ट्रीमध्ये राहील, हिस्ट्रीमध्ये गिनीज बुकमध्ये राहील। आतापर्यंत ही सरकार झुकली नव्हती, परंतु यावेळेस झुकणं लागलं तिला, आणि सगळं आपल्या ह्या युवा पिढीने केलेलं आहे। आतापर्यंत नाही केलं कोणी, पण हे करून दाखवलेलं आहे। अरे तो धर्मेंद्र काय त्याला प्रधान, तो काय चीज आहे? मोठ्या मोठ्या नेत्यानं मित्रांनो राजीनामा दिलेला आहे। हा, मनमोहन सिंगनं दिलेला आहे, RR पाटीलनं दिलेला आहे, विलासराव देशमुख यांना दिलेला आहे। कारण त्याला वाटलं कुठेतरी आपण चुकतोय, तर त्यानं गलती स्वीकारली, पण ही सरकार गलती स्वीकारायला तयारच नव्हती आणि अखेर त्याला गलती स्वीकारणं लागलीच। आणि ही गलती स्वीकारायला भाग पाडलं फक्त आपल्या नागरिकांना। यास त्यांना माझा सल्यूट आहे, माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांना आणि माझ्या भारतवासियांना, ज्यांना खरं ही लढाई लढली आणि अखेरपर्यंत हार नाही मानली। आणि खरं मित्रांनो, अशी लढाई जीवनामध्ये लढत राहायची जोपर्यंत अन्याय अत्याचार होत राहील। कारण ही सरकार कोणासाठी? ही सरकार आपल्यासाठी मित्रांनो, आपण बनवलेली सरकारी, आणि आपल्याला न्याय नाही भेटला मग कसं चालणार सांगा तुम्ही? पोरानं रातपाट केली, तिला थंडी काकड्यामध्ये झोपले मुलं, मच्छरामध्ये पाण्या पावसामध्ये त्यानं परिश्रम केला, पण अखेर हार नाही मानली। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, लाखोनं संख्येनं लोक तिथं जमा होत होते, गावोगाव राज्यामधून लोक तिथं जमा व्हायला लागले होते। सरकारला इतकं म्हणजे भीतीचं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण झालं की अक्षरशः त्याला हार मानत लागली आणि सत्याचा विजय झाला मित्रांनो। खरं शपथ, इमानदार इतका आनंद वाटू राहिला मला। ही लढाई आपल्या या विद्यार्थ्यांना जिंकून दाखवलेली, आणि त्या विद्यार्थ्यांना माझा परत एकदा सल्यूट आहे की तुम्ही खरंच खूप ग्रेट काम केले मित्रांनो, आणि असेच करत राहा आणि आपल्या देशासाठी लढत राहा। कारण सत्य हे कधी झाकल्या जात नाही आणि हे कधी दबू शकत नाही। सत्य हे अजय अमर असतं। तुम्हाला सांगतो, जे खरं होतं ते खरंच होतं, आहे की नाही? त्याच्यामुळं आपली आज खूप आनंदाचा अतिशय दिवस आहे आणि आपला हा देश सगळीकडून नुसतं आनंद व्यक्त करत आहे, कारण आपण विजय प्राप्त झालेलो आहे मित्रांनो, आणि आपल्या विद्यार्थ्यांना न्याय भेटलेला आहे। मला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटू राहिला आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, खरं सांगा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती आनंद झालेला आहे आणि तुम्ही किती खुश आहे। आपला देश हा काय म्हणते शांतीप्रिय देश आहे आणि आपल्या देशामध्ये हिंसा अजिबात खपून घेणार नाही आपण। त्याच्यामुळे माझ्या सर्व बांधवांना ह्या तुमच्या छोट्याशा या यूट्यूबर आणि छोट्याशा स्टार रील स्टार पासून हार्दिक मनापासून शुभेच्छा, तुम्ही ही लढाई जिंकल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।